हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आज मी दिवस माझा असं सुरू होतं आहे की आम्हाला कुठे काम असतं बाहेर जायचं असतं. तुम्ही बघू शकता बाहेर चाललेलो आणि लवकर उठल्यामुळे झोप लागते, त्याच्यामुळे मस्त बसमध्ये झोपलेलो आम्ही, त्यामुळे थोडी डोळे दिसते सुचलेले. सो नंतर आम्ही दुपारला मस्त लंच केला आहे बाहेरच आणि त्यानंतर घरी आलो आम्ही सायंकाळी. त्यानंतर माहीत पडलं की घरी मटण आणलेलं, तर मग मी ठरवलं की चुलीवर मस्त बनवायचं. गॅसवरचं रोजच खातो, त्याच्यामुळे मी ठरवलं की चुलीवरचं खायचं. तर मग मी चूल मांडली मस्त आणि मस्त असं झणझणीत मटणची भाजी बनवली, तुम्ही बघू शकता. आणि हां, थोडे हेल्प करत होते मला. मग आम्ही दोघां मिळून मस्त भाजी बनवली. हे आणायचं ते आणायचं सगळं मला आणून देतो आणि मी फक्त बनवत होते. चुलीवरची टेस्ट वेगळीच येते, गॅसवरचं तर आपण नेहमीच खातो. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की असं नॉनव्हेज वगैरे राहिलं तर मला आवडतं चुलीवर वगैरे बनवायला, तेवढी मेहनत करायला रेडी असते मी. त्याच्यामुळे मग मी मस्त बनवायला घेतलं आणि मस्त एक नंबर मटण झालेलं. दोघं म्हणून छान बनवलेलं, बघू शकता तुम्ही. चुलीवर बनवायचं म्हटलं की मला खूप आवडतं, त्याच्यामुळे मग मी स्पेशली भाजी आल्याबरोबर बाहेरून आल्याबरोबर त्रास येतो कोणाला, पण मला भाजी दिसली आणि मला चुलीवर बनवायचं म्हटलं तर मग मी पटकन तयारी केली. भाजीचे सगळे मसाले वगैरे व्यवस्थित सगळं बनवून आणि चूल तयार केली आणि मस्त चुलीवर झणझणीत अशी भाजी बनवली. तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर, कलर एक नंबर दिसते. मस्त तर्रीदार भाजी बनलेली. आमच्याकडे तर्री पाहिजेच, त्याच्याशिवाय भाजीला टेस्ट किंवा भाजी आवडतच नाही. जेवपर्यंत तर्री दिसणार नाही, तेल दिसणार नाही, तोपर्यंत आवडत नाही. बघू शकता तुम्ही, भाजी रेडी झाली आहे ही मस्त अशी. आणि इकडे साईडला चूल आहे, चुलीवर बनवलेलं आहे मस्त छान आणि मस्त दिसतंय, बघू शकता तुम्ही. आणि हे प्लेट रेडी आहे जेवणाला, या सगळ्यात जेवायला. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.